नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत द बॉस या कथेचा भाग 15वा. तनिषा 80th तो अवॉर्ड घ्यायला जाते. अँकर तिला काही शब्द बोलायला लावतात. ती माईक समोर जाते आणि बोलायला लागते. हॅलो ऑल, सर्वप्रथम या अवॉर्डबद्दल मी मॅनेजमेंट टीमचे मनापासून आभार मानते. शब्दांतरला मिळालेला हा अवॉर्ड कुण्या एकट्याचा नाही, तर तो आहे शब्दांतरसोबत जोडल्या गेलेल्या सर्व लोकांचा, माझ्या स्टाफचा. आपण काहीतरी करून दाखवावं ही आग खूप आधीपासूनच मनात धगधगत होती. आग, शेगडी, तूप. ओ माय गॉड, माईंना गॅस बंद करायला सांगायचं विसरले मी. ओ गॉड. सर्वजण चुळबुळ करू लागले. तनिषा पटकन खाली उतरली आणि बाहेर जाऊन आधी माईंना फोन लावला. माई, अहो तूप, गॅस. केला मी बंद. किती ग वेंधळी तू? आणि टाळी सापडली का? रंजना भेटली का? लग्न झालं? हो माई, आत्ताच उरकलं. तिला काही भेटवस्तू नेलेली की नाही? हो माई. हातातल्या अवॉर्डकडे बघून ती म्हणाली. टाळी किती वाजता लागली? घड्याळाकडे बघत ती म्हणाली, आत्ताच. बरं झालं. तू जेवण करून निघ मग. लवकर ये, आज उपास आहे माझा. भगर टाकून दे आल्यावर. माई बोलत असताना मागून मानवचा आवाज येतो. माई, भगर तयार आहे, तुला वाढू का? काय रे, कुणी बनवली? मीच. मला आज काही काम नव्हतं, म्हटलं बनवूया आपणच. अरे मी बनवली असती की मग. तू कशाला त्रास घेतलास? तुझं काम करून दमून जात असशील तू. आराम करत जा जरा. तनिषा सगळं ऐकत होती. मानवला या अवॉर्ड फंक्शनची कल्पना होतीच. तनिषाला उशीर होणार हे त्याला माहीत होतं, म्हणून त्यानेच सगळं मॅनेज केलं. मानवच्या या वागण्याने तनिषाला बरं वाटलं. अवॉर्ड मिळाल्यावर अभिनंदन करण्यापेक्षा त्याची ही कृती तिला जास्त भावली. कार्यक्रम झाला. सर्वजण तनिषाला येऊन भेटू लागले. माणसांच्या या वर्चस्वात एक स्त्रीला पुरस्कार मिळाला म्हणून काहींना खूप कौतुक वाटलं. काहींना ते पचनी पडलं नाही आणि काही तर दात ओठ खावत निघून गेले. वीर भोसले आणि टीम एका कोपऱ्यात बसली होती. सर, आपण सेटिंग लावली होती ना जजकडे, त्या सरनाईककडे, तरी असं कसं झालं? तेच समजत नाहीये मला. भैरव तनिषाला हळूच म्हणाला. मॅडम, त्याला बघितलं का? कोण? तो बघा, वीर भोसले. अच्छा, हा आहे तर. तनिषा लांबूनच त्याला बघते आणि त्याच्या दिशेने चालू लागते. ती जसजशी पुढे येत असते तसतशी वीर भोसलेला आपली पापं आठवू लागतात. शब्दांतरचा केलेला अपमान, भैरवजवळ मारलेली फुशारकी आणि तनिषाबद्दल बोललेलं उलटसुलट. तनिषाबद्दल त्याची प्रतिमा एक साधारण भित्री, नाजूक आणि हळवी बाई म्हणून होती. पण वीर आज पहिल्यांदा तिला बघत होता. तिच्या डोळ्यातली आग त्याला आतून खाक करत होती. तिची चाल बघून त्याला कुणीतरी आपल्याला मारायलाच येत आहे असं वाटू लागलं. तिची नजर त्याला रडकुंडीला आणत होती. ती जसजशी जवळ येत होती तसतसं वीर भोसलेला धडधडत होतं. IIT मधून शिकलेला, गोल्ड मेडलिस्ट असलेला, बिझनेसचा किंग म्हणवला जाणारा वीर भोसले तिच्या पुढे गार पडला. हॅलो मिस्टर वीर भोसले. वीर भोसले थरथरतच हात पुढे करतो. तनिषा त्याला हात जोडून हॅलो करते. अजून एक अपमान,
लगेच मागून भैरव येतो आणि म्हणतो, शेवटी लेडीज ती लेडीज. धक्का सहन होत नसतो बायकांना. लगेच रडतात त्या. त्यांना म्हणा नाजूक कोवळा जीव तुमचा. घराकडेच लक्ष द्या आता. बाहेरचं काम बघून शेवटी पदरी आली ना निराशा. हेच बोलत होतात ना तुम्ही तनिषा मॅमबद्दल? वीर भोसलेला कसा पळ काढावा हे समजत नव्हतं. तनिषा म्हणाली, स्पर्धा करताना दुसऱ्यावर बोट ठेवण्यापेक्षा आपल्या कौशल्यावर भर दिला असतास तर कदाचित पुढे गेला असतास तू. बिझनेस, मार्केटिंग, स्ट्रॅटर्जी, पैसा यात तू हुशार आहेसच, पण या सर्वाचा आधार असतो तो आपल्या कस्टमर सोबत असलेला विश्वास. तू तोच गमावलास आणि अडकलास कायद्याच्या कचाट्यात. भैरव आणि वीर भोसले प्रश्नार्थक नजरेने तनिषाकडे पाहू लागले. भैरव विचारतो, कायद्याच्या कचाट्यात? होय. कस्टमरचा डेटा बेकायदेशीररित्या दुसऱ्या देशांना विकण्याचं जे काम याने चालवलं आहे त्या बदल्यात याला चांगलीच शिक्षा मिळणार आहे. कंपनीला टाळं लावण्याची तयारी करा आता मिस्टर वीर भोसले. एवढं बोलून तनिषा भैरवला घेऊन निघून गेली. वीर भोसले मटकन खाली बसला. तनिषासोबत पंगा घेऊन आपण किती मोठी चूक केली हे त्याला लक्षात आलं. एका स्त्रीच्या वाटेला गेला आणि पदरी कायद्याचं लांछन, आज झालेला अपमान आणि बर्बाद झालेलं करिअर. हिला काय समजत होतो आणि ही? त्या नावालाच आता वीर भोसले घाबरू लागला. ऑफिसमध्ये तनिषाचा जाहीर सत्कार झाला. सर्वांनी मॅमचे अभिनंदन केले. मॅट्रिक्सच्या बेकायदेशीर कृत्याचं पेपरमध्ये छापून आलं. वेबसाईटवर बातम्या प्रकाशित झाल्या आणि एका दिवसात मॅट्रिक्स कंपनीला टाळं लागलं. ऑक्टोबर 5, 2020. तनिषा तिच्या केबिनमध्ये कसला तरी विचार करत होती. भैरव आला आणि त्याने विचारलं, मॅम कसला विचार करताय? वीर भोसलेने जे केलं ते तर आपल्याला समजलं, पण असे कित्येक वीर भोसले असतील जे भारतीयांचा डेटा बाहेर विकत असतील. हे बघ, मी एक सर्वे केलाय. 2020 मध्ये 71 करोडची विजेची उपकरणं विकत घेतली गेली. त्यातली 21 करोडची उपकरणं चायनामधली होती. हो, मग यावर्षी जून महिन्यात झालेल्या गलवान हल्ल्यात चायनाला सपशेल माघार घ्यावी लागली. भारताची सुरक्षितता आता फक्त बॉर्डरवर राहिलेली नसून आता सायबर अटॅकने सुद्धा हल्ला होऊ शकतो. चायनाला जगात आपलं वर्चस्व सिद्ध करायचं आहे. त्यामुळे आता अटॅक करण्याचे वेगवेगळे तंत्र ते शोधून काढताय. इस्रोवर सायबर अटॅक झालेत. कोरोना त्यांचीच पिलावळ. आपली लस जगात खूप लोकप्रिय झाली आहे आणि चायनाला तो फॉर्म्युला हवाय. सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकची सिस्टीम ते हॅक करण्याचा प्रयत्न करतील. क्रमशः लेखिका संजना इंगळे. श्रोते हो, कसा वाटला आजचा भाग? कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.